राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत येणाऱ्या 25 जुलै 2026 पासून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता बघा, सर्व योजना फक्त महिलांसाठी सरकारने सुरू केलेल्या होत्या। म्हणजेच एसटी मध्ये हाफ तिकीट योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शिलाई मशीनची योजना असतील किंवा इतर कोणत्याही योजना असतील तर सर्वात अगोदर महिलांना प्राधान्य देण्यात येत होते। त्यामुळे भरपूर पुरुषांनी सरकारकडे अर्ज दाखल केलेले होते। भरपूर पुरुष म्हणत होते की तुम्ही सर्व लाभ सर्व योजना फक्त महिलांना देतात, तुम्ही आम्हाला कोणत्या योजनेचा लाभ देत नाही। अशा प्रकारची तक्रार भरपूर पुरुषांनी फडणवीस साहेबांकडे केलेले होते। पुरुष डायरेक्ट म्हणत होते की जसं तुम्हाला महिलांनी मतदान केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास द्या। तर अशा प्रकारचे पत्र एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या भरपूर पुरुषांनी सरकारकडे केलेले होते। तर हे पत्र फडणवीस साहेबांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी वाचलेले होते। या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला होता। अभ्यास करून फडणवीस साहेबांनी काल एक नवीन शासन निर्णय काढलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की जे पुरुष एसटीने प्रवास करत असतील त्या पुरुषांना येणाऱ्या 25 जुलै 2026 पासून एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। परंतु सरसकट सर्व पुरुषांना म्हणजेच सर्व पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। काही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जो एसटी डेपो असतो तर या एसटी डेपो मध्ये जमा करावी लागणार आहेत। मग ती कागदपत्रे कोणकोणती आहेत, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्ही एसटीने प्रवास करणारे पुरुष असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा प्रवाशांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होतात, अखेर तुमची मागणी आता पूर्ण होत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील जेवढे पण पुरुष आहेत तर तेवढ्या सर्व पुरुषांना एसटी मध्ये आता हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। म्हणजेच पुरुषांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सरकारकडे मागणी करत होतात, अखेर सरकारच्या माध्यमातून तुमची मागणी पूर्ण होत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपूर्वी सरकारकडे मागणी करत होते की सरकार मायबाप, तुम्ही आम्हाला या ठिकाणी एसटीने हाफ तिकिटावरती प्रवास द्या। जसं तुम्ही महिलांना एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास देत आहात त्याच पद्धतीने तुम्ही आम्हाला एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास द्या। परंतु विचार करायला गेला तर सरकारला अगोदर लक्षात आलेलं नव्हतं की आपण जर महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केले तर पुरुष सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ घेणार आहेत, पुरुष सुद्धा मागणी करणार आहेत। परंतु सरकारच्या असे लक्षात आलेले आहे की बघा, हे जे हाफ तिकीट योजना आहे तर ही हाफ तिकीट योजना एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले होते। मग एकनाथ शिंदे साहेबांनी 2023 सालामध्ये ही हाफ तिकीट योजना सुरू केलेली होते। 2023 सालापासून ते आता 2026 सालापर्यंत एसटी महामंडळाचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर हाफ तिकीट योजना लागू केल्यापासून एसटी मध्ये भरपूर महिलांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर महिला अगोदर एसटी मध्ये जास्त तिकीट होते त्यामुळे एसटीने प्रवास करत नव्हत्या, परंतु आता हाफ तिकीट योजना लागू करण्यात आलेली होती। त्यामुळे भरपूर महिला आता एसटीने हाफ तिकिटावरती प्रवास करत होत्या। त्यामुळे महामंडळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेलं आहे। म्हणजेच अगोदर जो नफा व्हायचा तर त्या नफ्याच्या आता 15 पट पैसे जास्त या ठिकाणी सरकारला मिळत आहे। त्यामुळे सरकारने आता पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जर पुरुषांना सुद्धा हाफ तिकीट योजना लागू केले तर पुरुष हाफ तिकिटावरती जास्त प्रमाणामध्ये प्रवास करतील आणि याचा फायदा सर्वात जास्त एसटी महामंडळाला होणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना आता 25 जुलै पासून हाफ तिकिटावर
तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। मग जर तुम्ही एस टीने प्रवास करत असाल आणि जर तुम्हाला हाफ तिकिटावरती हा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील, काही पात्रता लक्षात घ्यावी लागणार आहेत आणि काही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। जर तुम्ही हे महत्त्वाची कागदपत्रे जमा केले आणि जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर पुरुषांना तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा पुरुषांना एकंदरीत पाहायला गेलं तर एस टी मध्ये तुम्हाला हाफ तिकीट योजना सुरू करण्यात येणार आहे। मग या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कधीपासून करावे लागणार आहेत आणि जी 2 कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यायची आहेत तर ती 2 कागदपत्रे कोणकोणती आहेत हेच आता आपण पाहून घ्या। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे पुरुष पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्याच पुरुषांना या ठिकाणी या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जाणार आहे आणि याच पुरुषांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। मग एकंदरीत आता हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचीच तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्हाला एस टीने या ठिकाणी हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुम्हाला अर्जंटमध्ये ही 2 कामे करून घ्यायची आहेत। तर ही 2 कामे कोणकोणती आहेत हेच तुम्हाला आता सांगत आहे। बघा पुरुषांना तुमच्याकडून सरकारकडे मागणी करण्यात येत होते, सरकार मायबाप तुम्ही फक्त महिलांना सर्व योजनांचा लाभ देत आहात, फक्त महिलांना या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ देऊन त्यांचे आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवत आहात। कारण विचार करायला गेला तर सरकारने एस टीमध्ये हाफ तिकीट योजना सुरू केलेली होती, तर योजना महिलांसाठी सुरू केलेली होती। सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, ती योजना सुद्धा महिलांसाठी सुरू केलेली होते। सरकारने अजून काही विविध योजना सुरू केलेल्या होत्या, त्या योजना सुद्धा महिलांसाठी सुरू केलेल्या होत्या। त्याच पद्धतीने या ठिकाणी आता पुरुष सरकारवरती नाराज झालेले होते, तर या पुरुषांची नाराजी दूर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आता पुरुषांना हाफ तिकीट योजनेचा लाभ प्रामुख्याने दिला जात आहे। कारण विचार करायला गेलं तर बघा, राज्यामधील महिला होत्या तर या महिलांचं काय होत होता तर बघा, अगोदर या महिला एस टीने प्रवास करत नव्हत्या, कारण एस टीमध्ये या ठिकाणी फुल तिकीट होता। फुल तिकीट म्हणलं तर जास्त पैसे द्यावे लागत होते आणि विचार करायला गेलं तर महिला काय करायच्या की ज्यावेळेस रक्षाबंधन असेल त्यावेळेस फक्त एस टीने प्रवास करत होत्या, इतर सणांना महिला पैशाच्या अभावामुळे प्रवास करत नव्हत्या। परंतु सरकारने ज्यावेळेसपासून हाफ तिकीट योजना सुरू केलेली आहे तेव्हापासून भरपूर महिला या ठिकाणी रक्षाबंधनला जातात, त्यासोबत इतर काय सण असतील, मग दिवाळीचा सण असेल किंवा दुसरे सण असतील तर त्या सणांना सुद्धा महिला या ठिकाणी आता एस टीने आपल्या माहेरला जातात, या ठिकाणी सासरला माघारी येतात, देव दर्शन करायला जात आहे। त्यामुळे होत काय आहे तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, महिला मोठ्या प्रमाणामध्ये एस टीने प्रवास करत आहेत। मग या महिला एस टीने प्रवास करत आहे त्यामुळे होत काय आहे तर एस टी महामंडळाच्या नफ्यामध्ये प्रचंड वाढ होत आहे आणि त्यामुळे सरकारने आता निर्णय घेतलेला आहे, कारण सरकारचा सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे। कारण जर पुरुषांनी सुद्धा हाफ तिकिटावरती प्रवास केला आणि जास्तीत जास्त पुरुषांनी प्रवास करायला सुरुवात केली तर या ठिकाणी होणार काय आहे तर या ठिकाणी एस टी डेपोमध्ये प्रचंड पैसा येणार आहे। कारण विचार करायला गेला तर बघा, या ठिकाणी पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता प्रवास करणार आहेत। मग त्यांनी प्रवास केल्यामुळे होणार काय आहे तर एस टीच्या नफ्यामध्ये प्रचंड वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सुद्धा दिलासा मिळून जाणार आहे। आता बघा पुरुषांना एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्हाला या हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। मग त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला एस टीमध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आता ठरत आहे। त्यामुळे एस टीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी ही बातमी आनंदाची आहे, कारण या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय पुरुषांसाठी घेण्यात आलेला आहे। मग जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला एस टीमध्ये हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, मग या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर आता आपण सर्वात अगोदर पात्रता कोणकोणत्या आहेत हे आपण पाहून घेऊयात। यासोबत तुम्ही कोणकोणती कामे
केली पाहिजेत याची माहिती सुद्धा आता आपण पाहत आहोत। आता बघा, एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला पाहिजे। पुरुषांना असं वाटलं नाही पाहिजे की आपल्यावरती अन्याय होतोय। म्हणजेच फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच दोन्ही सरकारच्या माध्यमातून पुरुषांना एसटी मध्ये हाफ तिकिटावरती प्रवास करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा एसटीने हाफ तिकिटावरती प्रवास करायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुम्हाला एसटीने आता हाफ तिकिटावरती प्रवास करता येणार आहे। परंतु पुरुषांना या हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत, काही पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरला, तुम्ही महत्त्वाची कामे केले तर खऱ्या अर्थाने तुम्हाला हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केली नाही तर तुम्हाला या हाफ तिकीट योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, सरकारने काय सांगितलेलं आहे की बघा, या ठिकाणी ज्याप्रमाणे महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केली, इतर योजना सुरू केल्या, यासोबत सरकारने एसटी मध्ये महिलांना हाफ तिकिटावरती प्रवास दिलेला होता। त्यामुळे भरपूर पुरुष नाराज झालेले होते। मग या पुरुषांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। कारण भरपूर पुरुषांनी आंदोलन केलेले होते, भरपूर पुरुषांनी मोर्चे काढलेले होते, भरपूर पुरुषांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले होते। कारण सर्व योजना महिलांना, सर्व लाभ महिलांना, त्यामुळे सरकारवरती पुरुष वर्ग नाराज झालेला होता। मग या ठिकाणी पुरुषांची नाराजी दूर करणं सरकारला या ठिकाणी भागत होतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांची नाराजी दूर करण्यासाठी आणि पुरुषांना वाटलं नाही पाहिजे की आपल्यावरती अन्याय होत आहे, तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता ठरत आहे। आता बघा, पुरुषांनो, हाफ तिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, हा लाभ तुम्हाला कसा मिळणार आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्हाला सुद्धा हाफ तिकीट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय केले पाहिजे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा, कोणकोणती कामे तुम्ही केली पाहिजेत, कोणकोणत्या पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरलं पाहिजे याची माहिती सुद्धा आता आपण सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सुद्धा महिलांप्रमाणे हाफ तिकिटावरती प्रवास करता आला पाहिजे तर हा व्हिडिओ पुढचे 1 मिनिट सविस्तर पहा। बघा, पुरुषांनो, विचार करायला गेला तर महिलांसाठी सरकारने हाफ तिकीट योजना सुरू केलेली होती। सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट योजना सुरू करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा फायदा करून घेतलेला आहे आणि महिलांचा फायदा सुद्धा झालेला आहे। कारण विचार करायला गेला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर महिला एसटीने प्रवास करत नव्हत्या, परंतु सध्याच्या स्थितीला पुरुष वर्ग कमी, परंतु महिला जास्तीत जास्त प्रवास हा एसटीने करत आहेत। कारण जर एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं असेल आणि त्या ठिकाणचं तिकीट 100 रुपये असेल तर आता महिलांना 50 रुपयामध्ये तो प्रवास करता येत होता। त्यामुळे महिला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा आपल्या सासरला, माहेरला कुठे पण जाऊन येत होत्या। त्यामुळे झालं काय तर महिला जास्तीत जास्त प्रवास करू लागल्या आणि एसटी महामंडळाच्या नफ्यामध्ये सुद्धा प्रचंड वाढ होत होते। त्यामुळे सरकार आणि महामंडळ नफ्यामध्ये गेलेलं होतं। विचार करायला गेलं तर अगोदर या ठिकाणी महामंडळाला 1 कोटी रुपये मिळत होते, तर सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 15% आता महामंडळाच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। म्हणजेच अगोदर 1 कोटी मिळत होतं तर सध्याच्या स्थितीला हाफ तिकीट योजना महिलांसाठी सुरू केलेली होती। त्यामुळे आता 1,15,00,000 रुपयांच्या पुढे उत्पन्न महामंडळाचं हाफ तिकीट योजनेमुळे गेलेलं होतं। त्याच पद्धतीने सरकारने आता विचार केलेला आहे, जर पुरुषांना हाफ तिकीट योजना सुरू केली तर अजून 15% उत्पन्नामध्ये वाढ होईल। म्हणजेच 1 कोटी उत्पन्न अगोदर निघत होता, महिलांना हाफ तिकीट योजना सुरू केल्यामुळे 1,15,00,000 रुपये उत्पन्न महिलांमुळे निघलेलं आहे। आता पुरुषांना हाफ तिकीट योजना सुरू केले तर सरासरी उत्पन्न 1,30,00,000 पुढे निघू शकतं। म्हणजेच विचार करायला गेलं तर महिलांमुळे आणि पुरुषांमुळे तब्बल 30% उत्पन्नाची वाढ एसटी महामंडळामध्ये आता होत आहे। त्यामुळे पुरुषांना सरकारच्या माध्यमातून नवीन परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। जे गरजू असतील, जे खरोखर पात्र असतील त्यांना याचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे। लवकरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली।